मित्रांनो, टॅरिफ वॉर हा शब्द आपण वारंवार ऐकतो, पण नक्की हे टॅरिफ वॉर म्हणजे काय आणि त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो हे समजून घेऊयात. हे खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा. आज आपण या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर बोलणार आहोत. टॅरिफ म्हणजे काय, USA आणि इंडिया यांच्यात हा संघर्ष का सुरू झाला, भारतीय शेतकरी, उद्योग आणि ग्राहक यांच्यावर त्यांचे नेमके परिणाम काय आहेत आणि या मागचं मोठं राजकारण व धोरण काय आहे. सर्वात आधी समजून घेऊया टॅरिफ म्हणजे काय. सोप्या भाषेत सांगायचं तर टॅरिफ म्हणजे आयात आणि निर्यात होणाऱ्या वस्तूंवर सरकारने लावलेला कर. देश स्वतःच उत्पन्न वाचवण्यासाठी परदेशी वस्तूंवर टॅरिफ लावतो. त्यामुळे त्या वस्तू महाग होतात आणि लोकांना स्थानिक उत्पन्न खरेदी करणं सोपं वाटतं. याच मुद्द्यांवर US आणि भारत यांच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामध्ये अमेरिकेने भारताला टॅरिफ किंग म्हटलं. त्यांचं म्हणणं होतं की भारत अमेरिकेने वस्तूवर खूप कर लावतो. त्यांच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने भारतीय स्टील, ॲल्युमिनियम आणि टेक्सटाईलवर कर वाढवला. भारतानेही अमेरिकन सफरचंद, बदाम, डाळी यांच्यासारख्या वस्तूंवर टॅरिफ वाढवलं. असं करत करत 2-3 देश टॅरिफ वॉर मध्ये उतरले. याचा भारतावर मोठा परिणाम झाला. शेतकरी आणि ग्राहक या दोघांना याचा फटका बसला. अमेरिकन सफरचंद, बदाम, सोयाबीन महाग झाले. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना थोडा फायदा झाला, पण ग्राहकांना महागाईचा धक्का बसला. उद्योग क्षेत्रात निर्यात कमी झाली. अमेरिकेत भारतीय स्टील आणि कपड्यांवर जास्त कर लागल्यामुळे MSME उद्योगांना ऑर्डर कमी मिळाल्या. रोजगार निर्मितीवर ताण आला. GDP वाढ मंदावली. तरीही या चित्राला दुसरी बाजू आहे. भारतीय शेतकरी आणि स्थानिक उद्योगांचं संरक्षण झालं. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यांना थोडं बळ मिळालं. म्हणजे टॅरिफ वॉर हा दोन्ही बाजूंनी परिणाम करणारा विषय आहे. अर्थशास्त्रापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे हे परराष्ट्र धोरण आणि राजकारणाचं शस्त्र बनलं. भारत टॅरिफ धोरणाला राष्ट्रीय सुरक्षेचं आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं संरक्षण म्हणून सांगतो, तर अमेरिका फेअर ट्रेडचा मुद्दा पुढे करते. शेवटी मात्र तडजोड करावी लागते, कारण दोन्ही देश एकमेकांसाठी मोठे व्यापार भागीदार आहेत. मित्रांनो, टॅरिफ वॉर म्हणजे फक्त कराचा हिशोब नाही, तो देशाच्या अर्थनीती, स्वावलंबन आणि कूटनीतीचा प्रश्न आहे. USA आणि इंडिया यांच्यातला हा संघर्ष दाखवतो की आजच्या जगात व्यापार हा आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक मोठा हत्यार बनलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, भारताने परदेशी वस्तूंवर जास्त टॅरिफ लावून स्थानिक शेतकरी आणि उद्योगांचं रक्षण करावं का, की परदेशी वस्तू स्वस्त ठेवून ग्राहकांना दिलासा द्यावा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.